रावेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे। सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे। एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनतेतही कोणाला उमेदवारी मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे। केंद्रात राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षात उमेदवारीचे सर्वाधिक इच्छुक आहेत। सर्वसामान्य जनता व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातले एक नाव म्हणजे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व रावेर पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष पद्माकर महाजन हे होय। एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही संघटन कौशल्याच्या जोरावर पद्माकर महाजन यांनी पक्षात अनेक पदं भूषवली आहेत। हाती घेतलेले कार्य पाठपुरावा करून पूर्ण करण्यात त्यांची हातोटी आहे। माळी समाज पंचमंडळात आधी सदस्य असलेले पद्माकर महाजन समाजाचे अध्यक्ष झाले। त्यांच्या कार्यकाळात एकाच दिवशी एकाच वेळी 76 जोडप्यांचा सामूहिक विवाह हा विक्रम ठरावा। सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत एक कार्यकर्ता म्हणून जाणारे पद्माकर महाजन यांनी नंतर भारतीय जनता युवा मोर्चा पक्षाची शहर कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदं भूषवली आहेत। काही काळ जिल्हा नियोजन मंडळात सदस्य असलेल्या पद्माकर महाजन यांनी सध्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीमध्ये सक्रिय कार्य केले आहे आणि करीत आहेत। मागील 30-35 वर्षात झालेल्या लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात ते अग्रभागी असतात। मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर विधानसभा मतदारसंघात तेथील निवडणुकीत माजी मंत्री आणि आमदार अर्चना चिटणीस यांच्या प्रचारातही ते सक्रिय होते। भाजपच्या माध्यमातून त्यांनी शहर आणि परिसरातील अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला आहे। विविध मंदिर परिसरामध्ये आणि चौकांमध्ये हायमास्ट लॅम्प लावणे, सिमेंटची बाकं बसवणे, रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक आदी कामांसाठीही त्यांचा सतत पाठपुरावा असतो। भाजपच्या वतीने त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना आपण आता त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया त्याबद्दलची अधिक माहिती की त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते। पद्माकर भाऊ, या नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी भारतीय जनता पक्षाकडून म्हणून तुमच्या पण नावाची चर्चा आहे। काय नेमकी तुमची भूमिका असेल त्या संदर्भामध्ये? तुम्हाला उमेदवारी मिळेल असं तुम्हाला पण वाटतं का? सर, तुम्ही सांगितलेलं आहे ते बरोबर आहे। मला ह्या महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये भरपूर आमचे कार्यकर्ते मला भेटले आणि तुम्ही उमेदवारी का मागत नाही, तुम्ही का इच्छुक नाही असे त्यांनी मागणी माझ्याकडे केली आणि तुम्ही विचारलेला हा प्रश्न बरोबर आहे। मी गेल्या 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठ म्हणून काम केलेलं आहे आणि विधानसभा असो किंवा लोकसभा असो, जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो, मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम हे केलेलं आहे। नुकत्याच गेल्या लोकसभेमध्ये रक्षाताई असतील, मागच्या वेळी हरिभाऊ जावळे आमदार होते, खासदार होते, त्यांच्यासोबत राहून अतिशय प्रामाणिकपणे मी काम केलं आणि पक्षाने मला जामनेर मतदारसंघ, नगरपालिकेच्या वेळेस धरणगाव, चोपडा, जळगाव महानगरपालिकेकडे 4 प्रभाग माझ्याकडे होते। 1, 2, 3, चारही उमेदवार ते निवडून आले। त्या ठिकाणी मी खूप बैठका पक्षाने, संघटनेने सांगितलं त्याप्रमाणे खूप त्या ठिकाणी बैठका घेतल्या, भाषण केली, मनोगत व्यक्त केलं आणि 4ही सीटा त्या ठिकाणी जळगावला निवडून आल्या आणि पक्षानं मला जे जबाबदारी दिली असेल ते मी प्रामाणिकपणे ते पार पाडली। मी आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष पद माझ्याकडे आहे। त्या माध्यमातून मी जनतेची, लोकांची सेवा ही करत असतो। त्यामध्ये मागच्या काळामध्ये DPDC त्या ठिकाणी माझी काही 1 वर्षासाठी निवड झाली होती। त्या माध्यमातून सुद्धा मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आपल्या नेत्यांच्या माध्यमातून जनतेचं काम कसं करता येईल, लोकांची सेवा कशी करता येईल हे माझं माध्यम आहे आणि ह्याच कारणाचा धागा धरून मला खरोखर लोकांनी ज्यांनी माझा नावाचा उल्लेख केला, मी त्यांचे खरोखर आभार मानतो की त्यांनी विधानसभेत मी जावं, मी आमदार व्हावा यासाठी त्यांनी माझा उल्लेख केला। तरी रावेर पूर्व भागातील जर जनतेची जरी इच्छा असली की मी आमदार व्हावं, परंतु यावल असेल, संपूर्ण परिसर असेल
त्या भागामध्ये सुद्धा माझं नातेगोते आणि सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात पक्षाच्या कामानिमित्त माझे लोकांशी खूप संबंध आले. त्या माध्यमातून तिथलेही काही कार्यकर्ते जुने जाणते माझ्या भेटी घेतल्या आणि तुम्ही का इच्छुक नाही, तुमची इच्छा नाही का, अशी सुद्धा त्यांनी भावना माझ्याकडे व्यक्त केली. परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक नंबरचा पक्ष मानला जात आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमचे मार्गदर्शक या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, गिरीशभाऊ महाजन आणि आत्ता ज्या मंत्री झाल्या रक्षाताई खडसे, जिल्हा अध्यक्ष अमोलजी जावळे, हे मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने संघटनेचं काम करत आहे. तरी आता त्यांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत काय विचार आहे हे मी जाणून घेईल आणि पक्षाने खरोखर मला संधी दिली तर खरोखर रावेर आणि यावल या ठिकाणी माझे असलेले संबंध हे अतिशय कामात येतील असं. विधानसभेची उमेदवारी मिळवायला आपण भाऊ इच्छुक तर आहात, परंतु आपल्या कार्यकाळात किंवा पक्षाच्या आपण पदाधिकारी असताना साधारण कोणती महत्त्वाची कामं केली आपण, जरा त्याचा उजाळा पुन्हा एकदा आठवण आपण दर्शकांना देऊ. मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून जनतेमध्ये जाऊन ज्या ज्या भागात विकास कामं करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न तर मी आतापर्यंत केलाच आहे. परंतु मागच्या काळात मी जेव्हा नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष होतो त्या काळामध्ये गिरीशभाऊ असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, रक्षाताई असतील, यांच्या माध्यमातून स्वर्गीय हरिभाऊ जावळे त्यांनी फार मला त्यावेळेस मदत केली रावेर शहरासाठी. तेव्हा रावेर शहरात व परिसरात निधी आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. उदाहरण सांगायचं झालं तर आठवडे बाजाराच्या बाजूला एक मोठं मंगल कार्यालय आहे, तो एक निधी माडी समाजासाठी 40 लाखाचा रक्षाताईच्या आणि हरिभाऊच्या माध्यमातून एक लग्न लागण्यासाठी तो डोम त्या ठिकाणी आज बांधलेला आहे. त्याच परिसरामध्ये काँक्रिटीकरणचे रस्ते, चारही बाजूचे रस्ते आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक मंदिर मस्जिद असो त्या ठिकाणी पेहोर ब्लॉक, हायमास, रस्ते, गटारी हे काम माझ्या प्रयत्नाने म्हणजे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मी त्यावेळेस केलं आहे. आतासुद्धा जिथे जिथे कार्यकर्त्यांची, नेत्यांची जे मागणी असेल मान्यवरांची, ते मी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून तो काम मार्गी लावण्याचा मी प्रयत्न आताही करत असतो. विधानसभेची निवडणूक म्हटली की पक्षामध्ये अन्य पण इच्छुक असणारच. तेव्हा भाऊ, तुमच्याबरोबर अन्य पण इच्छुक किंवा पक्षाने जर उमेदवारी देण्यासाठी अनेक लोक त्यांच्या समोर आहेत, पक्षाने तुम्हाला उमेदवारी न देता अन्य कुठल्या एखाद्या उमेदवाराला जर दिली उमेदवारी, एखाद्या कार्यकर्त्याला, तर तुमची भूमिका काय असेल? मी आत्तापर्यंतही पक्षाला किंवा आमच्या नेत्यांना मला उमेदवारी द्या असं मी अजूनपर्यंतही कोणाकडे मागणी केली नाही. परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यां माध्यमातून किंवा सामाजिक मी जे कार्य केलं त्या माध्यमातून बरीच चर्चा या परिसरात होत आहे. बरेच कार्यकर्ते मला भेटले, बऱ्याच मान्यवरांचे फोनसुद्धा मला आले, तुम्ही का इच्छुक नाही, अशी बरीच चर्चा त्यावेळेस झाली. त्या माध्यमातून एक चर्चा ऐकत असताना आपण आज त्या माध्यमातून या ठिकाणी सोबत आलो. मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि तशीच माझी ओळखसुद्धा आहे. आणि याच्या पुढे भारतीय जनताच्या पार्टीने मला जर उमेदवारी दिली तर मी प्रामाणिकपणे अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न 100% करेल. आणि पक्षाने मला उमेदवारी नाही दिली, मी आधीच सांगितलं की मी पक्षाचा एकनिष्ठ आहे आणि लहानपणापासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा ह्या खांद्यावर घेऊन अजूनही मी चालत आहे. आणि अन्य कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी दिली तर मी त्याच पद्धतीने त्याच्या पाठीशी उभं राहून काम करेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि मी कार्यकर्त्यांनाही त्याच पद्धतीने सांगेल की आपल्याला पक्षाने जे सांगितलं ते काम आपल्याला करायचं आहे. हे होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, ज्यांचं नाव रावेर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आणि अन्य कार्यकर्त्यांकडून इच्छा की त्यांना उमेदवारी मिळावी. आपण त्यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देऊया.